भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत। 10 वर्ष भाजपला सतत सत्ता देऊन लोकांचं समाधान झालं नाही। जी काही आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांचा विकास करणं वगैरे, पण या पूर्ण झालेल्या नाहीत। आणि म्हणून आता सध्या भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती झालेली आहे। जरी मोदी साहेबांनी 370 कलम हटवणे, राम मंदिर बांधणे असं जरी केलं असलं, पण जीएसटीच्या माध्यमातून नागरिकांचे, व्यापाऱ्यांचं आर्थिक शोषण सुरू झालेलं आहे। आणि हे आता सगळ्यांना खटकतं। आम्ही लहान सहान गोष्टी जे असतात, रुमाल घेतो, बनियन घेतो, पॅन्ट घेतो, त्याच्यावर पण जीएसटी आहे। आम्ही चहा पितो, त्याच्यावर पण जीएसटी आहे। ऍक्च्युअली इनफॅक्ट मध्ये मोदी साहेबांना या वस्तूवर जीएसटी घेण्याचा मुळीच नैतिक अधिकार नाही। ज्या गोष्टी आम्ही नागरिक सरकारच्या माध्यमातून करत असतो तिथं कर घेऊ शकतात। जस्ट लाईक अक्ट्राय, जसा एक्सपोर्ट, इम्पोर्ट असा कर घेऊ शकतात, स्टॅम्प ड्युटी वगैरे वगैरे, किंवा आम्हाला देणाऱ्या ज्या सुविधा अम्युनिटीज आहेत, पाणी असो, रस्ता असो, या बाबतीत असो। पण इनफॅक्ट मध्ये मी जर समजा गुलाब पाटलांना माल विकला 1 लाखाचा असो, 1 कोटीचा असो, तिथं सरकारचा काही रोल नाही। आणि म्हणून असं जीएसटी याच्यावर लावण्यात येऊ नये। आणि दुसरी गोष्ट, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। जर एक माणूस दुसऱ्याला सेवा देतोय त्यात सरकारचा काय संबंध आला? एक शिक्षक आता समजा विद्यार्थ्याला ट्युशन देतोय, तशी ही सेवा झाली। एक गाडीवाला जर समजा मला सेवा देतोय, तशी ही सेवा झाली। म्हणून गुड्सवर तुम्ही, व्यापारावर तुम्ही टॅक्स लावू शकतात, खरेदी विक्रीवर लावू शकतात, पण गुड्स अँड सर्व्हिसवर सरसकट टॅक्स लावणं मोदी साहेब चुकीचं आहे। इतिहासामध्ये कधी कधी नाव खराब आहे। अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब यांनी जिजिया कर लादला होता म्हणे, तरी पण त्याची मर्यादा 8.5% पेक्षा जास्त नव्हती, तिथपर्यंतच मर्यादा होती। पण तुम्ही आता 28% पोहोचले, आणखी वरती जाणार, पुन्हा व्यापाऱ्यांना दर महिन्याला जीएसटी भरायला लावणार, हे चुकीचं आहे। जर असं प्रस्त करत जाल, आय थिंक सो फार मोदी सरकार, आम्हाला तुमची आर्थिक नीती आवडत नाही। त्याप्रमाणे मोदी साहेब, तुम्ही म्हणता ना खाऊंगा ना खाणे दूंगा, मला आवडलं, भ्रष्टाचार नका होऊ देऊ, पण तुम्ही आता विरोधी पक्षातील जे लोक आहेत, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, आम आदमी पार्टी असो किंवा काँग्रेस असो, याच लोकांना ईडी लावतात। आणि ईडी सुद्धा तुमची कुठलाही पुरावा नसतो, कोर्ट तुम्हाला सांगतो पुरावा नाही, तुम्ही अटक का करतात? 97% ईडीच्या कारवाईवर पुरावे उपलब्ध झालेले नाहीत। जर असं करत असाल तर ही तुमची हुकुमशाही आहे। आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही खरोखर गुन्हेगारांना जेलमध्ये ठेवत असाल, खरोखर तुम्ही वसुली करत असाल भ्रष्टाचाराच्या रकमेची, तर आम्ही तुमचं अभिनंदन करू, पण तुम्ही तसं करीत नाहीत। मला असं वाटतं कदाचित ज्यांना तुम्ही ईडी लावतात त्या ईडी लावलेल्या लोकांकडनं सुद्धा तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतल्याचं सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून माझ्या जिल्ह्यातून जे लोक बाजारात गेले, उदाहरणार्थ डॉक्टर उल्हास पाटील, आणखी कोणी गेले असतील, तिकडे अशोक चव्हाण गेले असतील नांदेडचे, मला वाटतं मोदी साहेब तुम्ही यांच्याकडनं सुद्धा भाजप प्रवेश फी घेतलेली आहे। आणि म्हणून हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार चालवत होतं आघाडीचं, चालू द्या ना, गव्हर्नमेंट आहे, पब्लिकली निवडून दिला आमदार। आणि तुम्ही जर समजा शिवसेनेचे 40 आमदार पळून येतात, तुम्ही राष्ट्रवादी 40 आमदार पळून येतात आणि सरकार बनवतात, हे मात्र राजकीय नाही, हे अराजकीय आहे। म्हणून याच्यामधून हुकुमशाहीची चाहूल लागलेली आहे। म्हणून मोदी साहेब, माझं असं म्हणणं होतं, जर समजा तुम्ही आर्थिक कारणे इतर पक्षातील लोकांना ईडी लावतात, जेलमध्ये ठेवतात, भाजपच्या चोरांना ईडी का लावत नाही? भाजपच्या चोरांना का ईडी लावत नाही? आम्ही सांगतो, गिरीश महाजनकडे एवढी संपत्ती होती का? गुलाबराव पाटील पालकमंत्री एवढी संपत्ती होती का? आज त्यांची संपत्ती मोजा, त्यांना का ईडी लावत नाही? त्यांना का जेलमध्ये ठेवत नाही? आमचा आक्षेप आहे, आम्ही सामान्य नागरिक तुम्हाला मतदान देतो, निवडून देतो, पार्लमेंट बसते, तुम्ही सरकार बनवतात, प्रधानमंत्री होतात, पण जर तुम्ही असं अन्यायपूर्वक वागत असाल, आम्ही मोदी साहेब जाहीर निषेध करतो, हे चूक आहे। आणि म्हणून आता 10 वर्ष झाले, बदलावाची गरज आहे। म्हणून म्हणतो मोदी साहेब, इतना तो बुरा नहीं थे सनम, मगर तुमने कार कर दिया, सल्तनत जो मिल गई तुमको। आणि म्हणून आमचा आक्षेप आहे, तुम्हाला सत्ता पचत नाही मोदी साहेब, तुम्हाला सत्ता पचत नाही। चहावाला मुलगा, चहावाल्याचा मुलगा, रिक्षावाला, असा कोणी प्राईम मिनिस्टर झाला?
मुख्यमंत्री झाला, मला आनंद आहे. पण तोच माणूस जर समजा आमच्यावर जुलूम करत असेल तर मला दुःख आहे. म्हणून मोदी साहेब, मी तुमचा जाहीरपणे विरोध करतो आणि आज भारतातील सगळेच नागरिक, सगळेच मतदार जाहीरपणे विरोध करीत आहे. माझं मत तुमच्या विरोधात स्पष्टपणे बोलणं मला लोकशाहीचा अधिकार आहे आणि हा अधिकार सुद्धा ज्या ज्या माणसानं तुमच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. मोदी साहेब, ऍब्सोल्युटली रॉंग. यू आर द बियॉन्ड अल्लाउद्दीन खिलजी आणि यू आर द बियॉन्ड औरंगजेब. आणि म्हणून माझ्या हिंदू धर्मामध्ये असा माणूस जर पीएम होत असेल, मी तुमचा निषेध करतो. आणि हीच वेळ आहे मोदी साहेबांना सत्तेवरनं खाली खेचणं आणि 5 वर्ष त्यांना आत्मसंयमन, आत्मचिंतन, आत्मनियमन, विपश्यना करण्याची संधी दिली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे.